नमस्कार मित्रांनो. मिशन CTET 2026च्या आजच्या भागात मी डॉक्टर जयश्री राजीव देशमुख आपणा सर्वांचं खूप स्वागत करते. मित्रांनो, कालच्या भागामध्ये आपण चाइल्ड डेव्हलपमेंट अँड एज्युकेशन म्हणजेच बाल विकास व शिक्षण या कॉन्सेप्टवरील 50 MCQ अभ्यासलेत. पुढचं कॉन्सेप्ट शिकण्यापूर्वी आपण आज इन्फॉर्मेशन बुलेटिन अभ्यासणार आहोत. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने काल इन्फॉर्मेशन बुलेटिन साइटवर अपलोड केले. चला तर मग बघूया इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये काय माहिती दिली आहे परीक्षे संदर्भात ते. इन्फॉर्मेशन बुलेटिन CTET फेब्रुवारी 2026. ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठी कालपासून सुरुवात झालेली आहे. 27/11/2025 आणि शेवटची तारीख आहे 18/12/2025. 18/12/2025 11:59 PM पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येतील आणि फी भरण्याची शेवटची तारीख देखील 18/12/2025 11:59 PM. परीक्षेची तारीख आहे 8 फेब्रुवारी 2026 रविवार. पेपरचं शेड्यूल जे आहे, पेपर सेकंड जो आहे तो मॉर्निंग शिफ्टला आहे. त्याचा टाइम आहे 9:30 ते 12:30 आणि पेपर फर्स्ट जो आहे तो इव्हिनिंग शिफ्टला आहे. त्याचा शेड्यूल आहे 2:30 ते 5. फॉर्म भरण्यापूर्वी तुम्हाला इन्फॉर्मेशन बुलेटिन काळजीपूर्वक वाचायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची एलिजिबिलिटी चेक करायची आहे. तुमची पात्रता. आता पात्रते संदर्भामध्ये CBSE बोर्डने स्पष्ट सांगितलेले आहे की CBSE बोर्ड ही फक्त परीक्षा घेणारी एजन्सी आहे. CBSE बोर्ड तुमची पात्रता तपासत नाही. तुमची पात्रता तपासण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? NCTEच्या वेबसाईटवर मिनिमम क्वालिफिकेशन फॉर टीचर्स या टॅबमध्ये आपल्याला शिक्षकांचं मिनिमम क्वालिफिकेशन दिसतं. त्यामध्ये इयत्ता 1ली ते 5वीला शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी क्वालिफिकेशन आहे 12वी पास आणि D.Ed म्हणजे डिप्लोमा इन एज्युकेशन आणि 6वी ते 8वीला शिकवणाऱ्या शिक्षकांचं मिनिमम क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन आणि B.Ed म्हणजे बॅचलर ऑफ एज्युकेशन. अशा पद्धतीने तुम्ही तुमची इलिजिबिलिटी चेक करू शकता परीक्षेला अपिअर होण्यासाठी. जर तुम्ही B.Edच्या किंवा D.Edच्या शेवटच्या वर्षात शिकत असाल, शेवटच्या वर्षाला अपिअर असाल, तर तुम्ही परीक्षेसाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर तुम्हाला जेव्हा फॉर्म भरायचा आहे, फॉर्म भरण्यासाठीच्या ज्या स्टेप आहेत त्या आहेत लॉग इन टू CET ऑफिशियल वेबसाईट cet.in.nic.in ह्या वेबसाईटला तुम्ही लॉग इन करायचं आहे. लॉग इन करताना तुम्हाला पासवर्ड द्यायचा आहे. तो पासवर्ड असा द्या की जो तुमच्या लक्षात राहील. पासवर्ड देण्याचे नियम आहेत 8 ते 13 कॅरेक्टर्स म्हणजे मिनिमम 8 आणि मॅक्झिमम 13 कॅरेक्टर्स. कमीत कमी 8 आणि जास्तीत जास्त 13. त्याच्यामध्ये एक अप्पर केस लेटर, एक लोअर केस लेटर, एक न्यूमरिकल आणि एक स्पेशल कॅरेक्टर. तर अशा पद्धतीने पासवर्ड असा द्या की जो तुमच्या लक्षात राहील. कारण इन फ्युचर तुम्हाला ज्यावेळेला साईटवर लॉग इन करावं लागेल, त्यावेळेला तुम्हाला तो पासवर्ड द्यावा लागेल. त्यानंतर अप्लाय ऑनलाईन या लिंकवर क्लिक करा. अप्लाय ऑनलाईन लिंकवर क्लिक केलं की तुमच्या समोर ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होईल आणि मग तो ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये तुमचं नाव, आडनाव, आईचं नाव, वडिलांचं नाव, त्यानंतर बर्थ डेट, ऍड्रेस फॉर कॉरेस्पॉन्डन्स ही सगळी माहिती भरताना ती अचूक भरा आणि ती माहिती तुमच्या 10वीचं जे काही सर्टिफिकेट आहे, 10वीचं सर्टिफिकेट किंवा मार्कशीट त्यावरील माहितीप्रमाणे भरा. कारण 10वीचं सर्टिफिकेट हे सगळ्या माहितीसाठी प्रमाण मानलं जातं. ही माहिती भरल्यानंतर हा फॉर्म सबमिट केला की तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर किंवा ऍप्लिकेशन नंबर मिळेल. मग तो रजिस्ट्रेशन नंबर किंवा ऍप्लिकेशन नंबर हा नोट डाऊन करा, कारण तो तुम्हाला तुमच्या फ्युचर कॉरेस्पॉन्डन्ससाठी गरजेचा असतो. त्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. त्यासाठी फोटो आणि सिग्नेचर तयार ठेवा. तुमचा रिसेंट फोटोग्राफ एखादा काढून घ्या किंवा तो असेल तर तो एडिट करा. कारण फोटोग्राफ तुम्हाला JPG किंवा JPEG या फॉर्मॅटमध्ये हवा आहे. त्याची साईज
10 ते 100 KB इतकी आहे आणि त्याचे डायमेन्शन्स आहेत 3.5 सेंटीमीटर विड्थ आणि 4.5 सेंटीमीटर हाईट. तसंच सिग्नेचरची जी साईज आहे ती आहे 3 KB ते 30 KB आणि त्याचे डायमेन्शन्स आहेत 3.5 सेंटीमीटर लेंथ आणि 1.5 सेंटीमीटर 1.5 सेंटीमीटर हाईट. तर अशा प्रकारे या डायमेन्शनमध्ये आणि साईजमध्ये तुमचा फोटोग्राफ आणि तुमची सिग्नेचर तयार ठेवा, की जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरून झाल्यानंतर ती लगेच अपलोड करता येईल. त्यानंतर पुढची स्टेप आहे, तुम्हाला फी भरायची आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा वापर करून. तर बघूयात फी किती आहेत. जनरल किंवा ओबीसीसाठी जर एकाच पेपरला अप्लाय करायचा असेल, आयदर पेपर 1 किंवा पेपर 2 तर फी आहे ₹1000 आणि जर दोनही पेपरला तुम्ही अप्लाय करणार असाल, तर फी आहे ₹1200. त्यानंतर एस-सी, एस-टी आणि डिफरंटली एबल्ड पर्सन्स जे आहेत त्यांच्यासाठी एकाच पेपरला पेपर 1 किंवा पेपर 2 ला अप्लाय करण्यास फी आहे ₹500 आणि दोनही पेपरला अप्लाय करायचं असेल तर फी आहे ₹600. त्यानंतर ही फी भरल्यानंतर मग तुम्हाला काय होतं शेवटच्या स्टेपला म्हणजे 6व्या स्टेपला कन्फर्मेशन पेज ओपन होतं. हे कन्फर्मेशन पेज म्हणजे तुमचा पूर्णपणे फॉर्म. तो प्रिंट करून ठेवा, की जो तुमच्या पुढच्या रेकॉर्डसाठी किंवा फ्युचर रेफरन्ससाठी त्याचा उपयोग होईल. तर अशा प्रकारे तुम्ही परीक्षेचा फॉर्म भरू शकता. त्यानंतर करेक्शन किंवा अपडेशन. समजा फॉर्म भरताना तुमच्याकडून काही चूक झाली नावामध्ये, आडनावामध्ये किंवा जन्मतारखेमध्ये, तर तुम्ही एक्झामिनेशन फी सबमिट केल्यानंतर तुम्हाला फॉर्ममध्ये करेक्शन करता येत नाही. जर तुम्हाला फॉर्ममध्ये करेक्शन करायचं असेल, तर एक्झामिनेशन फी भरण्यापूर्वी आणि फॉर्म सबमिट होण्यापूर्वी तुम्हाला करेक्शन करायचं आहे. फॉर्म सबमिट झाल्यानंतर म्हणजे एक्झामिनेशन फी भरल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये चेंज करता येत नाही. त्यासाठी मग समजा 18 डिसेंबर ही जर फॉर्मची शेवटची तारीख आहे, तर त्यानंतर काही दिवसामध्ये सी बोर्ड करेक्शन विंडो ओपन होईल. सी बोर्ड तसं नोटिफिकेशन साइटवर देईल. करेक्शन विंडो ओपन झाल्यानंतर फक्त तेवढ्याच कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्या जे काही करेक्शन करायचं आहे, जी काही दुरुस्ती करायची आहे, ती दुरुस्ती करता येईल आणि ती दुरुस्ती करण्यासाठी फक्त एकच संधी असते. त्यामुळे फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा. एलिजिबिलिटी तुम्हाला जसं सांगितलं, की एलिजिबिलिटी चेक करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर जायचं आहे ncte.gov.in ज्यावर तुम्ही तुमची एलिजिबिलिटी चेक करू शकता. मिनिमम क्वालिफिकेशन लेट डाउन इन रिक्रुटमेंट रूल्स. त्यानंतर स्ट्रक्चर अँड कॉन्टेंट ऑफ सीईटी. सीईटी मध्ये एकूण 150 प्रश्न आहेत आणि सगळे प्रश्न एमसीक्यू म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत. त्यासाठी 4 अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत. त्यापैकी एक अल्टरनेटिव्ह बरोबर आहे, योग्य आहे. जर समजा तुमचे काही क्वेश्चन्स तुम्ही उत्तरच लिहिले नाही, अनआन्सर्ड राहिले किंवा चुकले, तर त्यासाठी कोणत्याही प्रकारचे मार्क्स कट केले जात नाही. निगेटिव्ह मार्किंग नाहीये आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहेत. म्हणजे 150 गुणांना 150 प्रश्नांना 150 गुण आहेत. त्यानंतर पेपर 1 मध्ये 4 विषय आहेत. चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी 30 मार्क्स, मॅथेमॅटिक्स 30 मार्क्स, एन्व्हायरमेंटल सायन्स 30 मार्क्स, लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 प्रत्येकी 30 मार्क. असे 150 एमसीक्यू या पेपरमध्ये आहेत. आता चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी या पेपरमध्ये जे प्रश्न आहेत, मग ते चाइल्ड डेव्हलपमेंट वरचे असतील, चाइल्ड सायकॉलॉजी वरचे असतील किंवा लर्निंग अँड चाइल्ड डेव्हलपमेंट असेल, तर त्या प्रश्नांचा स्कोप काय असेल? 6 ते 11 वयोगटाचा इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांशी संबंधित या वयोगटाशी संबंधित प्रश्न विचारले जातील. त्यानंतर मॅथेमॅटिक्स आणि एन्व्हायरमेंटल सायन्स हे 2 विषय जे आहेत यांच्यावरती कॉन्टेंटचे प्रश्न जे आहेत ते त्याचा स्कोप जो आहे तो इयत्ता 1ली ते 5वीचा जो काही सिलेबस आहे मॅथेमॅटिक्स आणि एन्व्हायरमेंटल सायन्सचा एनसीईआरटीचा त्या एनसीईआरटीच्या 1ली ते 5वीच्या अभ्यासक्रमाचा स्कोप असेल आणि प्रत्येकी 10 मार्काचे प्रश्न या ठिकाणी त्या विषयाच्या
पेडागॉजीवर म्हणजे अध्यापन शास्त्रावर विचारले जातील. त्यानंतर लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2. लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 चा स्कोप थोडासा समजून घ्या. लँग्वेज 1 तुमची लँग्वेज 1 म्हणून निवडणार आहात. मग ते हिंदी असेल, इंग्लिश असेल, मराठी असेल. तर लँग्वेज 1 चा पेपर कसा असेल, त्यामध्ये प्रोफिशियन्सी रिलेटेड क्वेश्चन्स असतील. म्हणजे तुमची प्रोफिशियन्सी, तो विषय शिकवण्याची, तो विषय त्या माध्यमातून शिकवण्याची तुमची प्रोफिशियन्सी बघितली जाईल, की तुम्ही तो विषय त्या भाषेतून शिकवू शकता का? आणि लँग्वेज जो असेल त्याचा जो स्कोप आहे तो एलिमेंट ऑफ लँग्वेज म्हणजे त्या लँग्वेजचं शास्त्र, त्या लँग्वेजचं ग्रामर, त्यानंतर कम्युनिकेशन आणि कॉम्प्रेन्शन म्हणजे अंडरस्टँडिंग या स्किल्सवर लँग्वेज सेकंडचा जो पेपर आहे तो असणार आहे. तर अशा प्रकारे हे जे 5 पेपर आहेत यांची व्याप्ती असेल. तशाच पद्धतीने पेपर सेकंडमध्ये देखील चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी हा जो पेपर आहे ह्याच्यामध्ये चाइल्ड सायकॉलॉजी, त्यानंतर चाइल्ड डेव्हलपमेंट, पेडागॉजी अँड डेव्हलपमेंट, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड एज्युकेशन ह्याच्यावर जे प्रश्न असणार आहेत, ते प्रश्न 11 ते 14 या वयोगटातील म्हणजे इयत्ता 6वी ते 8वी या विद्यार्थ्यांच्या वयोगटाचा स्कोप असेल. त्यानंतर मॅथेमॅटिक्स आणि सायन्स जे शिक्षक मॅथ्स आणि सायन्स शिकवतात, त्यांना हे 2 पेपर द्यावे लागतील. मॅथेमॅटिक्स 30 मार्कांसाठी आणि सायन्स 30 मार्कांसाठी. मग मॅथेमॅटिक्स आणि सायन्स यांचा जो कॉन्टेंटवर जे प्रश्न येतील, त्याचा जो स्कोप असेल तो 6वी ते 8वीचा जो काही एन-सी-आर-टीचा अभ्यासक्रम आहे, तितकी त्याची व्याप्ती असेल. आणि उरलेले 10 मार्काचे दोन्ही विषयावर जे प्रश्न आहेत, ते त्या विषयाच्या अध्यापनशास्त्रावर किंवा पेडागॉजीवर विचारले जातील. त्याच पद्धतीने सोशल सायन्स हा जो सब्जेक्ट आहे, त्याचं कॉन्टेंटची जी काही व्याप्ती आहे ती 6वी ते 8वीच्या एन-सी-आर-टीच्या अभ्यासक्रम जे आहे तितकी त्याची व्याप्ती असेल आणि 10 मार्काचे 20 मार्काचे प्रश्न अध्यापनशास्त्रावर विचारले जातील. त्यानंतर लँग्वेज 1 आणि 2. लँग्वेज 1 आणि 2 चा स्कोप जो आहे, तो पेपर 1 प्रमाणेच आहे. लँग्वेज 1 मध्ये फक्त काय होईल, त्या लँग्वेजची प्रोफिशियन्सी तपासली जाईल, की तुम्हाला त्या मीडियममधून शिकवता येतंय का? आणि लँग्वेज 2 मध्ये मात्र तुमचे एलिमेंट ऑफ लँग्वेज म्हणजे लँग्वेज, त्यानंतर त्या संदर्भातलं ग्रामर, त्याच्यानंतर कम्युनिकेशन, त्यानंतर कॉम्प्रिहेन्शन म्हणजे अंडरस्टँडिंग हे तपासलं जाईल. अशा प्रकारे पेपर 1 लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2 ह्या 2 लँग्वेजच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यामध्ये हा बदल असेल. त्यामुळे लँग्वेज निवडताना ती काळजीपूर्वक निवडावी. त्यानंतर क्वालिफाईंग मार्क्स. तुम्हाला टी-ई-टी क्वालिफाय होण्यासाठी 60% मार्क्स मिळणं आवश्यक आहे. 60% किंवा त्यापेक्षा अधिक म्हणजे तुम्ही टी-ई-टी क्वालिफाय होऊ शकता. त्यानंतर व्हॅलिडिटी पिरियड. सी-टी-ई-टीचा व्हॅलिडिटी पिरियड पूर्वी 7 वर्षांचा होता. 7 वर्षांनंतर पुन्हा सी-टी-ईटीची पात्रता सिद्ध करावी लागायची. परंतु आता नवीन नियमांनुसार सी-टी-ईटीचाच व्हॅलिडिटी पिरियड आहे, तो लाईफ टाईम आहे. एकदा तुम्ही सी-टी-टी दिली, की तुम्हाला पुन्हा सी-टी-टी देण्याची गरज पडत नाही. त्यानंतर एक्झामिनेशन सेंटर. एक्झामिनेशन सेंटर अपेंडिक्स 3 मध्ये दिलेलं आहे, ते चेक करा. त्यानुसार तुम्हाला जे जवळचं सेंटर आहे, त्याचे तुम्ही प्रेफरन्सेस देऊ शकता. तुम्हाला 4 प्रेफरन्सेस देता येतील. 4 ऑप्शन्स निवडता येतील. प्रेफरन्स 1, 2, 3 आणि 4. सर्वसाधारणपणे तुम्हाला प्रेफरन्स 1 हेच सेंटर मिळतं. पण समजा काही कारणाने तुम्हाला प्रेफरन्स 1 हे सेंटर नाही मिळालं, तर तुमचा सेकंड प्रेफरन्स गृहीत धरला जातो. त्यानंतर ई-ॲडमिट कार्ड. ई-ॲडमिट कार्ड परीक्षेच्या काही दिवस अगोदर सी-टी-टीच्या वेबसाईटवर नोटिफिकेशन असेल, की ॲडमिट कार्ड्स आर अवेलेबल, प्लीज डाउनलोड देम. तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड करून ते प्रिंट करून एक्झामिनेशन हॉलमध्ये जाताना ॲडमिट कार्ड तुमच्या बरोबर असावं. म्हणजे तुम्ही एक्झामिनेशन अदरवाईज तुम्हाला तुमची एक्झामिनेशन मिस होईल. त्यानंतर रिपोर्टिंग टाईम. पेपर सेकंड हा मॉर्निंग सेशनला आहे आणि त्याचा टायमिंग आहे 9:30चा. त्यामुळे पेपर सेकंडचा तुमचा रिपोर्टिंग टाईम आहे 7:30. 2 तास किंवा 120 मिनिट अगोदर. 7:30ला तुम्हाला पेपर सेकंडला सकाळी एक्झामिनेशन सेंटरवर पोहोचायचं आहे. आणि तुमचा पेपर सेकंड सुरू होतो 2:30 वाजता. तत्पूर्वी तुम्हाला 12:30 वाजता एक्झामिनेशन सेंटरला पोहोचायचं आहे. दोनही पेपरला तुम्हाला 2 तास अगोदर एक्झामिनेशन सेंटरमध्ये जायचं आहे.
जे लोक उशिरा सेंटरवर पोहोचतील त्यांना त्या ठिकाणी जे काही माहिती किंवा इन्स्ट्रक्शन्स मिळाल्या जातील त्या मिळणार नाहीत आणि त्यांना कदाचित त्यांचा पेपर मिस होऊ शकतो. त्यामुळे रिपोर्टिंग टाईमची सर्वांनी काळजी घ्या. त्यानंतर फर्निशिंग फॉल्स ऑर रॉंग ऑर इनकरेक्ट इन्फॉर्मेशन. जर तुम्ही चुकीची माहिती भरली, तर ते नंतर लक्षात आलं, तर तुम्ही परीक्षा मध्ये पात्र झालात, तरी सुद्धा तुमचा निकाल किंवा तुमची पात्रता कॅन्सल होऊ शकते. त्यामुळे माहिती भरताना ॲक्युरेट माहिती भरा. त्यानंतर रिचेकिंग. सी बोर्ड रिचेकिंग किंवा इव्हॅल्युएशनला मान्यता देत नाही. त्यामुळे देयर इज नो रिचेकिंग, नो रिइव्हॅल्युएशन. आणि त्यानंतर आता जे काही 5 पेपर आहेत, 5 विषय आहेत. पेपर 1 आणि पेपर 2 चे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी, मॅथेमॅटिक्स, सायन्स, सोशल स्टडी, लँग्वेज 1, लँग्वेज 2 ह्या सगळ्यांचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे. जो आपण एक भाग व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये सी-टी-ईटीच्या पहिल्या भागामध्ये अभ्यासला आहे. हा तोच अभ्यासक्रम आहे. त्यामुळे अ, अभ्यासक्रमावर मी पुन्हा तुम्हाला काही सांगणार नाहीये. अशा पद्धतीने आपण नोटिफिकेशन जे आहे त्या नोटिफिकेशनमध्ये फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यायची आहे, ह्या सगळ्याच बाबींवर चर्चा केली आहे. तर सर्वांनी फॉर्म भरायला सुरुवात करा. उद्या भरू करता तुम्ही काय कराल, शेवटच्या तारखेपर्यंत आपण पोहोचतो आणि मग शेवटच्या दिवशी कधी-कधी काय होतं, साईट चालत नाही किंवा काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि मग तो फॉर्म भरायचा राहतो. त्यामुळे फॉर्म भरा आणि अभ्यासाला सुरुवात करा. सर्वांना अभ्यास करण्यासाठी आणि परीक्षेसाठी शुभेच्छा. उद्याच्या भागामध्ये आपण पुन्हा भेटूयात नवीन टॉपिकसह. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. थँक यू.